आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुजय विखे पाटील. त्यांचा प्रचार जोरात आहे आणि नगरची चर्चा, जसं मी आधी म्हटलं की नगरची चर्चा महाराष्ट्रात आहे. एक हाय प्रोफाईल कॉन्स्टिट्युएन्सी म्हणून नाही, तर तिथल्या होणाऱ्या ज्या प्रकारचे स्टेटमेंट्स आणि काउंटर स्टेटमेंट्स येतात दोन्हीकडनं. डॉक्टर सुजय विखे पाटील, तुमच्या चर्चा बरीच आहे नगरची यावेळेस. गेल्या वेळेस आपण असं म्हटलं होतं की ही फक्त भाजप विरुद्ध इतर पक्षांची लढाई नाही, यावेळेस उमेदवारांची लढाई बघायला मिळते. काय एक चर्चा रंगवली गेलेली आहे आणि चर्चा आणि वास्तविकतेमध्ये फार मोठं अंतर आहे. जिल्ह्याच्या मतदारांना माहिती परिस्थिती काय आहे. जिल्ह्याबाहेरचा जो वर्ग असतो ते एखाद्या सोशल मीडिया किंवा यूट्यूब किंवा त्या बातमीवर आपलं एक मत बनवतो. तुमचा 4 पिढ्यांची इथे लगेच एक नगरच्या राजकारणावरती तुमचा एक खूप मोठी पकड अशी मानली जाते. तुम्हालाही असं वाटतं इतक्या वर्षांच्या राजकारणानंतर की तुम्हालाही कुठल्या गुंडगिरीला सामोरं जावं लागतं? नाही, आम्हाला म्हणण्यापेक्षा लक्षात घ्या, आम्ही एक लोकप्रतिनिधी असल्या कारणाने पोलिसांचं संरक्षण आम्हाला मिळतं. पण गरीब माणसाचा कोण विचार करणार? मी तुम्हाला असे अनेक उदाहरणं आहेत, हे मी सांगत नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे ऑडिओ क्लिप व्हायरल निघाली आणि ज्या पद्धतीची भाषा वापरली आणि आम्ही सुजय विखेला गोळ्या घालणार आहे, हा त्यांचाच कार्यकर्ता होता. 4 दिवसापूर्वी समोरचा उमेदवार भर सभेत पोलिसांचा बाप काढतो. तुम्ही पाहिलं असेल, शेवटी तुम्ही संपादक आहात. जर कोणी व्यक्ती उमेदवार पोलिसांना धमकवत असेल तर मग जनसामान्य माणसाने अपेक्षा करायची कोणाकडून? तुमच्या प्रचारासाठी इतके मोठे नेते आणावं लागतात, मग मोदी असतील, योगी असतील वगैरे, या लोकांना इथे यावं लागतं. त्याच्यामुळे तुमच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात. आता समोरच्या पक्षाकडे जेवढे नेते होते ते सगळे आणून झालेत. आदरणीय पवार साहेब आज आमच्या लोकसभेमध्ये त्यांची 6वी सभा आहे. 6वी 6th. आता मला सांगा, राष्ट्रीय पक्ष आणि देश पातळीच्या निवडणुकीला एक ज्याला नाव असलेला व्यक्ती एका लोकसभेमध्ये 6वी सभा घेतो आणि आम्हाला आमच्या नेत्याला एक सभा घ्यायला देखील जर अडचण असेल तर असं कसं होऊ शकतं?